प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय आपली स्वतःची भूमिका व्यक्त करत असताना मी प्रयत्न कशा करता केले आणि त्याची फलश्रुती काय ही शेवटी सांगतात. परमात्मा पदापर्यंत मी पोहोचलो. मी जो अट्टहास केला त्या अट्टहासाला माझ्या फळ आलं. विठाला 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 आज आपण कैलासवासी मनमथराव बाप्पाजी यादव यांच्या गंगा पूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण सर्वजण उपस्थित आहोत. त्यांचे पुत्र आसाराम मनमथ यादव आणि दत्तात्रय मनमथ यादव व समस्त यादव परिवार तसेच सर्व ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट मंडळी, माता भगिनी, पुरुष वर्ग, जगद्गुरु तुकोबारायाचा सदरील हा अनुभव आहे. प्रत्येक अभंग हा कुठल्याही अभंगाची निर्मिती करत असताना तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये ज्या ज्या पद्धतीनं जसा जसा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर आला त्या त्या पद्धतीनं त्यांच्या मुखावाट जे अमृत वचन आले तेच अभंग तयार झाले. विठाला विठाला आली मुखा वाटे अमृत वचने आणि सहज सहज शब्द हा महत्वाचा आहे. आपलं सहज काहीच नाही, सर्व ओढून ताणून नाही. ते प्रपंच असल, परमार्थ असल. प्रपंचामध्ये सुद्धा ओढाताण असते. प्रपंचामध्ये सुद्धा आपण फार मोठी अपेक्षा ठेवतो, आस ठेवतो, सायास करतो. आणि परमार्थामध्ये करतो, परंतु परमार्थामध्ये जेवढे प्रपंचामध्ये करतो तेवढे परमार्थामध्ये सायास करत नाही आणि उलट करतो. जिथं सायासाची गरज नाही तिथं सायास केल्याशिवाय राहत नाही. आणि जिथं सायास केल्याशिवाय फळ प्राप्त होतच नाही तिथं आपण सायास करत नाही. विठाला 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 विठाला. प्रपंचामध्ये आपल्याला ठरलेलं असतं आपलं. सायास केल्याच्या नंतर आपल्याला फळ मिळतं. प्रयत्न केल्याच्या नंतर फळ मिळतं. बरोबर आहे, प्रयत्न केल्याच्या नंतर फळ मिळतं. पण तुम्हाला असं कुणी सांगितलं प्रयत्न न करता तुम्हाला जेवढं फळ मिळतं त्याच्यापेक्षा दुप्पट फळ मिळालेले तुम्हाला कितीतरी उदाहरणं सांगतो. कीर्तन झाल्यावर पुन्हा विचारा. विठाला 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 काय काय बोललो नाना? काय काय नाही, संसारामध्ये सायास जास्त न करता त्याला जर संसारातलं जास्त जर मिळालेलं नसल तर मग बोला. म्हणजे एक मुद्दा लक्षात ठेवा की प्रपंचामध्ये प्रपंच फक्त करायचा असतो. काय करायचा असतो? जसं सकाळी उठले, नित्यनैमित्तिक आपलं कर्म केलं पाहिजे, उठलं पाहिजे, बाहेर दिशेला गेलं पाहिजे, स्नान केलं पाहिजे, भोजनाची व्यवस्था पाहिली पाहिजे. दररोजचं आपलं जे आपल्या वाट्याला आलेलं काम आहे ते आपण केलं पाहिजे.
दुकानदार असेल तर दुकान उघडली पाहिजे, नोकरदार असेल तर नोकरीला आपण आपलं गेलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रातला जो जो माणूस आहे त्यानं त्याचं ते काम केलं पाहिजे. पण ते काम करत असताना त्यांनी त्या कामातून मला जास्त नफा होईल किंवा तोटा होईल हे तिथं डोकं नाही लावायचं. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. का नाही डोकं लावायचं? गीतेकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचना ही जी ब्रीद वाक्य आहे गीतेचं, काय तुम्ही फक्त कर्म करण्याचे अधिकारी, फळाचे अधिकारी नाही. व्यवसाय फळ देत से संचित फळ देत से संचित. व्यवसाय निमित्त फळ देत से संचित फळ देत से संचित फळ देत से संचित. व्यवसाय निमित्त व्यवसाय निमित्त फळ देत से संचित फळ देत से संचित फळ देत हे व्यवसाय निमित्त व्यवसाय निमित्त फळ देत से संचित फळ देत से संचित फळ देत से संचित. व्यवसाय निमित्त आहे, निमित्त मात्र आहे, आणि फळ मात्र काय देत? संचित देत. संचित प्रमाण भोग शुभ अशुभाशी जीवन देखे मरण धरी नवी सांडी जीर्ण. संचित प्रमाण भोगने ते फळ संचिताचे भोगले ते फळ संचिताचे भोगले ते वाहिला उद्वेग दुःखाचा केवळ वाहिला उद्वेग दुःखाची केवळ वाहिला उद्वेग दुःखाचे केवळ वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे वाहिला उद्वेग दुःखाची केवळ वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे वाहिला उद्वेग दुःखाची केवळ वाहिला उद्वेग दुःखाची केवळ. भोगने ते फळ संचिताचे वाहिल्या उद्वेग, उद्वेग नाही बरं, हा उद्वेग न लगे वाहने संसार उद्वेग करणे केला त्याग देह बुद्धी. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. भक्ती सर्वजण करतात. काय तो पहिला तू म्हणीजे, दुसरा जिज्ञासू बोलीजे, तिचा अर्थार्थी जाणीजे, ज्ञानी या चौथा. भक्ती तर सर्वजण करतात, पण आम्ही भक्ती केली. प्रपंच नाही, प्रपंच तर विषय सोडून द्या. भक्ती करत असताना सुद्धा आम्ही कशी केली, तुकोबारायांनी आम्ही केली म्हणजे जे साधू संत मंडळीत आम्ही भक्ती केली, पण उद्वेग रहित केली. त्याच्यामध्ये कुठलंच काही अपेक्षा नाही. कसे अपेक्षा नाही. आपलं प्रपंचामध्ये अपेक्षा नाही, आपली परमार्थामध्ये अपेक्षा आहे.
मग परमार्थामध्ये जर अपेक्षा असेल तर प्रपंच केला काय आणि परमार्थ केला काय, फल सारखंच. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. एक वेळेस अर्जुनाच्या मनामध्ये आलं, आम्ही फार भक्ती करतो. कृष्ण परमात्म्याने ही गोष्ट जाणली आणि कृष्ण परमात्मा लगेच म्हणू लागले, अर्जुना मला श्वेत दीपाकडे जायचे, चलतोय मी. अर्जुन म्हटला, देवा मला पण यायचे, तुम्हाला मी तसं नाही जाऊ देणार. ठीक आहे यायचं तर ये, अरे पण मलाच जाऊ दे. नाही नाही मला पण यायचे. अर्जुनाच्या मनामध्ये आलं होतं की आम्ही भक्ती फार करतो म्हणून भगवान परमात्मा माझे काय करतो, अर्जुनाचे रती होया हा सारथी. आणि दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखील रामचरण हनुमंतरायांनी भक्ती केली काय. पण हनुमंतरायांनी जी भक्ती केली तशा पद्धतीनं अनेक जणांनी भक्ती केलेली नाही. ते उद्देशाने भक्ती केलेली काहीतरी मनामध्ये ठेवून. तेव्हा मग अर्जुनाला म्हणते ठीक आहे चलायचं तर चल. श्वेत दीपामध्ये गेले त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा, तिथं भगवान विष्णूचं मंदिर आहे. कृष्ण परमात्मा जरा त्या नगराच्या बाहेर थांबले, म्हणले मला इथं थोडं थांबा वाटतंय. अर्जुन म्हणला, देवा इथं थांबण्यापेक्षा मी दर्शन करून येतो. आणि अर्जुन गेला. ज्यावेळेस दर्शनाला गेल्याच्या नंतर तिथं 2 नंग्या तलवारीवाले होते. माझ्याकडे बघू नका बरं का. हातामध्ये 2 नंग्या तलवारी, 2 साईडला 2 जण द्वारामध्ये. अर्जुन गेल्याच्या नंतर ते दृश्य पाहिलं ना, अर्जुन म्हणू लागला, अरे भगवंताच्या द्वारामध्ये कुठं असं नंग्या तलवारी घेऊन उभा राहतात का, काय तुमचं प्रयोजन काय याच्यामध्ये, काय तुम्हाला काय नेमकं म्हणायचं काय. त्यावेळेस उजव्या साईडला जो होता तो म्हणू लागला, त्याला माहित नव्हतं हा कोण आहे. ही नंगी तलवार ही वाट पाहती. तो स्वतःला भक्त म्हणणारा अर्जुन, त्यांनी भगवंताला घोडे धुवायला लावले, सारथ्य करायला लावलं, त्याची वाट पाहतोय. विठाला विठाला डाव्याकडे पाहिले, तुझी तलवार. अरे ती द्रौपदी नाही का, एक स्वतःला महान पतिव्रता म्हणून घेते आणि स्वतःची लज्जा रक्षण करण्याकरता भगवंताला वस्त्र अवतार धरायला लावला. कौरवी पांचाळी सभे माझी आणि वस्त्रहरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. वस्त्र अवतार भगवंताला घ्यायला लावला. त्या द्रौपदीची वाट मी पाहतोय असं म्हणणं आणि अर्जुन आणि तिथून धूम ठोकणं. भागनेवाले की शाबास. भगवान विष्णूचं दर्शन ते पावलं, म्हटलं चला. आणि कृष्ण परमात्म्याकडे आल्याच्या नंतर कृष्ण परमात्म्याला म्हणू लागला, अर्जुन देवा मला तिथंच सांगायचं ना. म्हणले तसं सांगून चालत नसतं. आपल्या भाषेमध्ये सरपंच सोनाराच्या हाताने कान टोचवा लागते बरं का. विठाला विठाला भक्ती सर्वजण करतात, परंतु भक्तीमध्ये काय करतात, भक्तीमध्ये भुक्तीची अपेक्षा ठेवतात. कशाची, भुक्तीची. मुक्तीची तर पुढे राहिलं बरं का, अगोदर भुक्तीची अपेक्षा ठेवतात. आणि भुक्ती मुक्ती कुठं असतात, नारायण हरी नारायण हरी ते आपोआप असतात न. पण हे सूत्र लक्षात येत नाही बरं का. जिथं देव असतो का तिथं लक्ष्मी असते. लक्ष्मी कुठं असते, जिथं देव असतो तिथं लक्ष्मी असते. माणसं लक्ष्मी मागत जाव माणसाने की देव मागत जाव. माणसं लक्ष्मी मागतात, उलट करतात. नाताच्या घरची उलटी खून. विठाला विठाला आज दीपावलीचा पाडवा आहे. चलत चलत सहज बरं का, चलत चलत
बळीराजाच्या त्या शुक्राचार्याच्या तेजाने बळीराजाचा एवढा प्रादुर्भाव तयार झाला की बळीनं स्वर्गावरती चढाई केली आणि इंद्राला नेस्ताभूत केलं. त्या मुलाला कोणीतरी आटपावं, सगळे त्याच्याकडेच पाहिले. विठाला 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 विठाला. इंद्र नेस्ताभूत झाला आणि स्वतःच स्वर्गाचं सिंहासन त्यांनी सोडलं आणि रस्ता दिसन तिकडे पळायला लागला. शुक्राचार्याचा प्रभाव होता तो. इंद्र पळायला लागला, भगवान विष्णूकडे आला आणि भगवान विष्णूला म्हणू लागला, आता काय काय सोय आहे. आता भगवान विष्णूच्या मुखारविंदामधलं ते वाक्य आहे. भगवान परमात्मा बोलू लागले, इंद्रा, जोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये प्रतिकूल काळ असतो, सर्वजण लक्ष द्या, प्रतिकूल काळ असतो तोपर्यंत त्यांनी जास्तीत जास्त मौन जेवढं राखता येईल तेवढं मौन राखणे, जास्तीत जास्त कमीत कमी बोलणे, कमीत कमी कोणाच्याही घरी जाण्याचं कमीत कमी टाळणे, सगळ्या गोष्टी कमीत कमी करण्याचा प्रयत्न करणे. बिगर आमंत्रणाचं तर जायचंच नाही, पण आमंत्रण दिल्यावर सुद्धा प्रतिकूल काळामध्ये मनुष्याने घर सोडायचं नाही. विठाला 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 विठाला. आणि अनुकूल काळामध्ये काळ लक्षात आला पाहिजे. अनुकूल काळामध्ये बिगर बोलवल्याचं तुम्ही जायचं, पहिल्यापेक्षा शतपट किंमत तुमच्या अधिक वाढते. कधी पण तुमचा काळ अनुकूल, मग अनुकूल काळ ओळखू येत नाही का? हो, ओळखू येतो. तुम्हाला बिमारी त्रास देत नाही, तुमचं दारिद्र्य हटल्या जातं, शेजारी पाजारी तुम्हाला न बोलावता तुमचे कामं करतात, आप्तेष्ट नातेवाईक प्रसन्न राहतात, घरातली माणसं प्रसन्न राहतात, सगळ्या गोष्टी आपोआप, शेती पाणी चांगलं, नोकरीला चांगलं बोनस बिनस, सगळ्या ह्या गोष्टी आपोआप त्या घडत चालतात. अनुकूल काळाचा परिणाम. इंद्र त्यावेळेस मग आला आणि मग भगवान विष्णूने सांगितलं, तू काय कर, आता गुपचूप राहण्याचा प्रयत्न कर. जोपर्यंत बळीराजावरती शुक्राचार्य क्रोधिष्ट होत नाहीत आणि शाप देत नाहीत बळीला, तोपर्यंत बळीचं तू काही सुद्धा करू शकत नाही. बळीचा प्रभाव झाला आणि मग आदिती मातेच्या पोटी वामन भगवंतानी अवतार धारण केला आणि बळीच्या द्वारामध्ये भिक्षा मागण्याकरता गेले. भिक्षा मागत असताना ते ब्राह्मणाचं रूप धारण केलेलं साक्षात भगवान श्री विष्णू आहे. बळीराजे सिंहासनावरती बसले आणि त्या ब्राह्मणाला पाहिल्याच्या नंतर ते तेज, बळीने हात जोडले, भूदेवा या या. भूदेव समोर आले. काय अपेक्षा आहे देवा तुमची? भूदेवा काय देऊ तुम्हाला? अरे बळीची ज्यावेळेस स्तुती करायला चालू केली वामन भगवंतानी, एवढी स्तुती केली, प्रशंसा केली. मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याला प्रशंसा ही फार मोठी शत्रू असते. विठाला 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 विठाला. काय बोललो मी? प्रशंसा काय असते? शत्रू असते, शत्रू. कित्येक जणांची उदाहरणं तुम्हाला पुराणामध्ये सांगता येते. जरासंधाची काय केली? प्रशंसा केली, स्तुती केली. आणि सर्वसामान्य माणसाला कशाला भुकेजलेत माणसं? अरे स्तुती करायची नाही आणि समोरच्यानी जर केली तर त्याला नाही म्हणायचं नाही, पण त्याच्यावर फार लक्ष द्यायचं नाही. जे माणसं तुमची स्तुती करतात तेच माणसं तुमची निंदा करतात. काय करतात? निंदा करतात. जे माणसं तुम्हाला मान देतात तेच माणसं तुमचा काय करतात? अपमान करतात. असं उलट सुलट असतं. मग
हे जे असतं का ते येणारं जाणारं असतं आणि तुमच्या परिस्थितीनुरूप हे सगळं बदलल्या जातं. काय जो वरी चळन गा तो वरी मन जो वरी चरण गा तो वरी म्हणती माझा आणि विधान देह सुखाच्या म्हणती मन थोर देह सुखाच्या इंद्रिये मावळली आला मागून आगा इंद्रिये मावळली आला मागून कैसा विपरीत झाला तुझे देह नव्हे दोजा कैसा विपरीत झाला तुझे देह नव्हे तुझा पांडुरंगा मायवा आता मज दृष्टीने वारुणी पापा आता मज दृष्टीने पांडुरंग जो वरी चळन गा तो वरी म्हणती माझा सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई भाई सर्व पैसे भाई सब पैसे अपना साथी नहीं ये कोई अपना साथी नहीं कोई अपना साथी है ना कोई अपना साथी नहीं कोई अपना साथी भाई सब पैसे के भाई साथी कोई नहीं अपना साथी कोई अपना अपना साथी नहीं सब पैसे के भाई सब पैसे के भाई जब तक अपने पल्लों में पैसा तब तक लोग सलाम करे अपना पैसा निकल गया तो कोई नहीं मिठा बोले माय बाप बहीण बंधू सब कुछ साले सब पैसे के भाई म्हणून दुसऱ्या ह्याच्यामध्ये कबीरदासजी बोलतात संगत मत करना खोटी दुनिया है उलट झूठी जिसका ले उसे धमकावे बात बोले टेढ़ी सगा भाई को बुरा बोले साले को सम्मान माए बाप तो भिक मांगे ससरे को जम खाना विठाला कलियुग आहे तेव्हा प्रशंसा मी सांगत होतो की माणसं प्रशंसा तुमची करतात स्तुती करतात ते तुमच्या करता नसून ती त्यांच्या करताच असते नीट लक्षात ठेवा कोणा करता असते प्रत्येक जण प्रत्येकावर प्रेम करतो ते प्रेम करत असताना प्रेम प्रेम शब्दाचा अर्थ जाणून घ्यायला माणसं प्रेम करतो म्हणतात साप खोट आहे ते बरं का हे डोक्यातून काढून टाका प्रेम करणारी किती लोक निघणार आहेत प्रेम भातुके पाठवा काय देवाला तुकोबाराय प्रेमाचं भातुक मागतात कारण देव असा कृपण आहे
देव सगळं देतो पण प्रेम देत नाही. काय देत नाही? प्रेम देत नाही. म्हणजे प्रेमाची किंमत किती ही साधू संताला माहिती, ही देवाला माहिती, सर्वसामान्य माणसाला माहित नाही. त्यांना वाटतं आपल्यावर खूप लोक प्रेम करतात. डोक्यातून काढून टाक. विठाला विठाला तेव्हा असो विषय लांबत जाईल. अरे तुझ्या वंशामध्ये कोण असा कृपण झालाय? फार उदार आहे तुझा वंश, फार उदार आहे बलिराजा. हो, तुझे वाडवडील उदार आहेत, सर्व उदार आहेत. आणि मग स्तुती केली, बलिराजाला प्रसन्न करून घेतलं. काय मागायचे ती मागा. त्यावेळेस मग भगवान वामन म्हणले, तू देणार आहेस ना, तर मग संकल्प सोड. झारी समोर केली. झारीकडे जरा पाहत असताना झारीचं तोंड वरचं मोठे आणि पाण्याचं तसं झारी नाही कळाली तर सध्या जारकड बघा. कशाकडे? काय आहे त्याचं तोंड कसं आहे? मोठे आणि खाली पाणी जाण्याची छोटे. म्हणजे याच्यातून शिकण्यासारखे, याच्यातून शिकण्यासारखे जीवन जगत असताना आपलं किती उत्पन्न आहे त्यानुसार आपण खर्च केला पाहिजे, मग त्रास होत नाही. विठाला 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 माणसं उलट करतात. आणि कधी मग कापूस गेला, सोयाबीन गेली, ऊस गेला, नोकरीचं काही नाही आलं. अरे येड्या, इथून पाठीमाग काय केलं तू? तुझा गेला ना जन्म, तरी कधी तू हातच झटकितो, माझ्या खिशातच काही नाही म्हणतो. तुझ्या खिशात तरी कधी तू का मेल्यावर येणार का? सांगा ना, एवढ्या दिवस नाही का शेतीमध्ये काय आलं? काय आता तुम्ही पुढच्या जर 4-4 वर्षाचा पुढचा जर पैसा खर्चून अगोदरच बसता म्हणल्यावर तर मग बळीराजाला म्हटले, तू देणार आहेस का आता? बळी म्हटला, हो. मग घे झारी, सोड संकल्प. आणि मग बलीची पत्नी ती विंध्यावली, तीही समोर आली. दोघं पती पत्नी ज्यावेळेस संकल्प सोडू लागले त्यावेळेस शुक्राचार्याचं आणि इंद्राचं बिघडलेलं होतं. शुक्राचार्य तिथं पाहिलं शुक्राचार्यांनी आणि त्या भगवंताला ओळखलं. शुक्राचार्य म्हणले, बळी असा लय मस्त होऊ नको म्हणले, जरा थोडं डोकं ठिकाणावर ठेव म्हटले. कोण आहे समोर बघ म्हणले. हा ब्राह्मण नाही म्हणले, याने कपट धारण केलंय. आणि मग शास्त्र असं सांगतं, समोरचा माणूस जर कपट आपल्या बरोबर करत असेल तर त्याच्याबरोबर तुम्हाला सरळ वागायचं कुणी सांगितलंय? कुणी सांगितलंय? माणसं म्हणते सत्य बोललं पाहिजे. अरे सत्य बोललं पाहिजे, पण ते सत्य माणसाबरोबर सत्याचा उपयोग केला पाहिजे. खोटरड्या माणसाबरोबर सत्याचा कधीच उपयोग नाही करायचा. बरं का? डोक्यात ठेवा. हे लबाडा बरोबर खरं बोलण्याच्या कधीच भानगडीत पडायचे नाही. विठाला 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 मग शुक्राचार्य सांगू लागले, ऐ थांब बळी, संकल्प सोडू नको. नाही गुरुदेव, माझा शब्द गेलाय, माझा शब्द गेलेला आहे. मी दिलेला शब्द आता परत करणार नाही. हो, मी असत्य बोलूच शकत नाही. शुक्राचार्य म्हटले, अरे बाबा, हे जे धन असतं का, ते कशा कशा करता उपयोगाला आणावं लागतं. त्यावेळी शुक्राचार्यांनी राजा बळीला उपदेश केला. हे धन आपला संसार चालवण्याकरता असतो. हेच धन शिक्षणाकरता उपयोगाला आणलं पाहिजे. याच धनाकरता लग्नाधिक जे विवाह सोहळे असतात त्याच्याकरता उपयोगाला आणले पाहिजेत. आरोग्य जर बिघडलं असेल तर त्याच्याकरता उपयोगाला आणलं पाहिजे. सामाजिक कार्याकरता उपयोगाला आणलं पाहिजे. अनेक प्रकारचे धनाचे फायदे तुम्हाला सुद्धा माहिती आहेत. आणि तू जर निर्धन झाला तर मग तुला काही करता येणार नाही. त्याच्यामुळे या द्रव्याची गरज आहे. तू किती दिलं पाहिजे याला शास्त्र आहे. अरे तू जर द्यायला लागला तर तुझं सगळं घेऊन टाकेल. हा देव आहे. हा बली म्हटला, ठीक आहे, देव आहे म्हटला. अरे देव नाही, कुणी जरी असला तरी मी देणारा बळी, मी माघार घेत नाही. असं का? मग शाप दिला शुक्राचार्यांनी, तुझं काही सुद्धा शिल्लक राहणार नाही. आणि शुक्राचार्य बाजूला सरकले. बळीनं संकल्प सोडत असताना
2 पावलामध्ये सर्व आटोपलं आणि 3रा पाऊल आता बळी फार देणारा म्हणत होतास ना तू. सांग आता 3रा पाऊल कुठं ठेवू? 3रा पाऊल कुठं ठेवू? त्यावेळेस बळी घाबरला नाही. जे शहाणे माणसं असतात, विवेकी माणसं असतात बरं का, अविवेकी माणसाचं सांगत नाही. शहाणे माणसं कधी भेट नाहीत, विवेकी माणसं भेट नाहीत आणि अविवेकी माणसं, अज्ञानी माणसं भेल्याशिवाय राहत नाहीत. भित्रे माणसं ओळखायचे कशावरून? त्याचं लक्ष नाही. विठाला विठाला भित्रे माणसं, असंतुष्ट माणसं, दुःखी माणसं, नाराज झालेली माणसं बरं का, घसरण झालेली माणसं, ही सगळे एके यादीतले. यांचं ओळखण्याचं लक्षण काय? त्यांना थोडंफार काही जरी दिलं तरी ते खुश होतात. म्हणजे प्रपंचामधलं. तुम्हाला तसं नाही समजलं तर बरं का, तुमचं लय लक्ष बारकाई नाही, लक्ष द्या. लहान लेकराला काय लागतो? काय लागतं सांगा की माऊली? लहान लेकराला अहो खेळणे बिळणे काय असतं त्यांचं? खुश होतात का नाही? नाही दिल्यावर. मी लहान आलेल्या लेकराचं सांगायलोय बर का. विठाला जे महान असतात का, मोठे असतात का, ते असे याच्या नादी नाहीत लागत बर का. या वैष्णवांचे घरी काय काय नाही त्यांच्याकडं, सगळं अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी सगळंच असतं. त्यांना काही जरी तुम्ही देण्याचा प्रयत्न केला तरी ते देता काहीच न घेती. साधूची भूमिका ही साधूची, पण आपण त्या भूमिकेमध्ये आपल्याला जगायला नाही परवडत बरं का. हे डोक्यात ठेवा. ती तुकाराम महाराज ज्ञानोबा भाषा आहे, ती त्यांच्याकरता शोभते. जरा बार काही ना थोडं याच्यामध्ये ते का घेत नाहीत आणि आपण का घेतलं पाहिजे याच्यातला फरक लक्षात ठेवत जा. विठ्ठल विठ्ठल ते सोन्याचे पर्वत करवितील रानोरान, असं काय असं छातीवर हात ठेवून बोलतात ना, आणि मग ते त्यांना म्हणता येतं मग सोने रुपये अमृतिके प्रमाण. आपलं काय सांगा की, आपण काय निर्माण करू शकतो, अशी आपल्यामध्ये काय ताकद आहे असं एवढं प्रतिज्ञापूर्वक बोलायला नाही. तेव्हा जे महान असतात ते कशाला अशा लहान लहान गोष्टीला ते खुश होत नाहीत. मला हा मुद्दा सांगायचा आहे, विषयांतर नाही झालं पाहिजे बरं का. हा शब्दकीवर विशेष ध्यान दे. बळीराजा घाबरत नव्हता, मला हे सांगायचं. सत्य सत्य देते फळ, नाही लागतची बळ, ध्यावे देवाचे ते पाय, धीर सकळ उपाय. काय काय उपाय? कोणता उपाय सांगितला शास्त्रांनी तुम्हाला? कोणता? जीवन जगत असताना धैर्य नावाचं जे बळ असतं ते तुम्हाला सांगितलंय. प्रपंच करत असताना पांडवांनी काय धारण केलं? काय धारण केलं सांगा की? धैर्य नाही तर काय धारण केलं? 12 वर्ष अहो वनवासामध्ये राहून 1 वर्ष अज्ञातवासामध्ये राहिले होते. धैर्य नव्हतं, कोणतं बळ होतं जवळ? विठाला विठाला बळीराजा म्हटला ठीक आहे, काय हरकत नाही. देव असला, दोन्ही पावलामध्ये सर्व आठवलं. आणि 3रा पाऊल कुठं ठेवू म्हटल्याच्या नंतर बळी हसला बरं का. बळी हसला, घाबरला नाही. ते काय तुम्ही आम्ही काय खिलखिल खिलखिल हसला. देवा, दान आणि दान देणारा एक आहेत का 2 आहेत? बोला की, बोला की रामायणाचार्य. अहो एक कसं राहील? देणारा भिन्न राहील ना. देणारा त्याच्यापासून वेगळा असतो. काय जी वस्तू आहे ती वस्तू देऊन टाकली. ही आता माझ्या हातामध्ये माईक आहे समजा, हे माझ्या स्वातंत्र्यातले, ते माईक मी देऊन टाकलं.
पण माझ्या अंगावरती आणखी शर्ट आहे, हे आहे, मग हे मला देण्याचा अधिकार असतो आणखी. तसा मी आहे, मग बळीला हे सांगायचं की मी आहे ना आणखी शिल्लक, बरं का. माझं सगळं जरी संपलं असलं तरी मी शिल्लक आहे देवा, हो, असं मला घाबरू नका मला. हो, आणि तुमचा जो पाय आहे का तुम्ही कुठं ठेवा म्हणतात का, काकडा भजन करतात का नाही. तुका म्हणे बळी, 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 तुका म्हणे बळी. हे जीव दिला पायातळी, जीव दिला पायातळी, माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझे पाया. बळी पाताळात घातला आता. तुका म्हणे बळी जीव दिला पायांतळी. स्वस्वरूपामध्ये बळीला विलीन करण्याचं सामर्थ्य भगवंतामध्ये आहे. भगवंताने ते केलं आणि भगवान परमात्म्याने त्या बळीला कुठलं स्थान दिलं. रसा तळा नेला बळी, राहे पाताळी स्वामी माझा. बळीनं ज्यावेळेस आपलं सर्वस्व दिलं त्यावेळेस मग बळीला भगवान परमात्मा म्हणू लागले, बळी आता तू तुझं काम केलं, आता मी केलं पाहिजे. घेणारा करता दंड काही घ्यायला हरकत नाही, पण त्याच्यामध्ये देण्याची कुवत असली पाहिजे. काय काय पाहिजे ते कुणी असो द्या, राजकीय क्षेत्र असेल, महाराज असेल, नाही तर कुणी असेल, ज्याच्यामध्ये धमक आहे त्याने घेतलं पाहिजे. न घेणं अतिशय सर्वोत्तम आहे. कसं काय सर्वोत्तम आहे? ज्याला ऋण ऋण म्हणायचं, ऋण शब्द असतो का? ऋण को माणूस कधी सुखानं जगतो का सांगा की? ज्याच्या डोक्यावर ऋण आहे तो माणूस सुखानं जगतो का? अरे देवाला सुखाने जगता येत नाही, माणसं जगतील का? ते ऋणवय पण देखोनी अंगी, मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची या तनु त्यागी, परिचर्या करी. कशाचा परिणाम आहे? ऋण ऋण. तसं नाही कळालं. रामप्रभूचा जो अवतार झाला त्या रामप्रभूच्या अवतारामध्ये जागोजाग भगवान रामचंद्राला डोक्यावरती ऋण झालं. कोणाच्या? कसं आहे तुमच्या रामाचा अवतार कसा आहे बरं का? रामानाचार्य महाराज लोह जागेवर ऋण केलं गडे, आणि मग पुन्हा हे ऋण फेडण्याकरता ऋण फेडावया अवतार केला आणि अविनाशाला आकाराशी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपानं पुन्हा अगोदर भगवान परमात्मा भगवान रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम होते, पण पुन्हा मात्र मर्यादा सगळ्या सोडून दिल्या. पहिले एक पत्नी व्रत, पुन्हा सांगायला नको नाला. विठाला विठाला तेव्हा घेणारानं घेतल्याच्या नंतर मी बोलत होतो की त्याच्याकडे देण्याची धमक असली पाहिजे, त्यांनी दिलं पाहिजे. काल्याचा अभंग, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. हा आवाज कुणी टाकायचा नाही. काय नानाले हसले हो आता.
काय आता उगच एखादे म्हणले समजा ज्याला आज सकाळपासून जेवायला नाही उद्या मिळण्याची हमी नाही सरपंच बरं का, ते म्हणले आता तुम्ही काय करा सगळेच्या सगळे आपल्याकडं लगेच चला म्हणले काय हे पाहू म्हणले जेवण्याचं पुन्हा चालेल का? तसं नाही चालत, तुमच्यामध्ये ते पाहिजे. भगवंताकडे काय नाही, सगळं आहे ना, तो षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. मग बळीला म्हणले देव म्हणले बळी तुला काय पाहिजे ते माग. बळी पुन्हा म्हणू लागला आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे एवढंच डोक्यात ठेवा, तू आता फक्त असाच दिसला पाहिजे. चांगलंय का मागायचं चांगलंय का? असाच दिसला पाहिजे. भगवंताला हो म्हणावं लागलं, राही पाताळी स्वामी माझा राही पाताळी. हे स्वामी माझा राही पाताळी, स्वामी माझा राही पाताळी. असू द्या, जेने हा जीव दिला दान तुम्हाला लक्षात आणून दिलं तरी राहे पाताळी स्वामी माझा. भगवान परमात्मा पाताळामध्ये ते राहू लागले, द्वारपाळ म्हणून राहिले. आणि देवर्षी नारद फिरत 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 वैकुंठामध्ये गेले आणि लक्ष्मीला म्हणू लागले, लक्ष्मी देवी मालक कुठे गेले? असतील इथं बाहेर नाही म्हणले. असलेले गप्पा मारीत जाऊ नका म्हटले, आणि मला तरी गप्पा मारू नका म्हणले. तुमच्या मालकाचा पत्ता मला विचारा म्हणले, तुमचे मालक कुठे ती म्हणले. देवा कुठे आहेत? अहो कुठं म्हणून काय विचारते लक्ष्मी माते? बळी राजाच्या द्वारामध्ये द्वारपाळ होऊन तुमचे मालक राहिले. बापरे 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 बापरे. लक्ष्मी माता म्हटले असं आहे का? आता काहीतरी सोय केलं पाहिजे. मग हेच आहे आजचा जो दिवस आहे का तोच आहे. लक्ष्मी माता म्हटली ठीक आहे, लावते सोय म्हटली. आणि मग लक्ष्मी माता तिथे गेली. बलीच्या दारामध्ये गेल्याच्या नंतर ती लक्ष्मीच आहे साक्षात. द्वारपाळानं पाहिलं लक्ष्मीला, आलं कडे गिराईक म्हणले आपलं बरं का. द्वारपाळाचं रूप धारण केलेलं. लक्ष्मीने ओळखलं, दोघं एकमेकाला ओळखत होते, पण लोक व्यवहार जाणून काम करत होते. द्वारपाळाला सांगितलं मी बहीण आहे म्हणा बळीराजाची, आज जायचंय मला. द्वारपाळ म्हटलं ठीक आहे मी विचारून येतो. विचारून आले आणि मग लक्ष्मी मातेला मध्ये पाठवलं. बळीराजा सारखं तोंडाकडे पाहू लागला. अरे कोण असेल हे? एवढी देवी सुंदर म्हणजे लक्ष्मीच आहे. बळीराजा सारखं चेहऱ्याकडे पाहू लागला, चेहरा निहाळू लागला. त्यावेळेस ती लक्ष्मी माता खिलखिल हसू लागली. ती म्हणली दादा तू ओळख विसरलास का काय? आता ओळख बळीराजा नाही म्हणण्याची सोय नाही, हो म्हणण्याची सोय नाही. आणि मग बळीराजा म्हटला खरंच माझ्या लक्षात येईना. अरे दादा मी तुझी बहीण आहे. बहीण म्हणले होता आणखीच अडचणीत आला. पण ताई कोणती बहीणच गडे तू? बऱ्याच बहिणी असतात, त्याच्यामधली कोणती बहीण आहेस तू? मग त्यावेळेस आपला वेळ कमी. ती म्हटली हे बा दादा धर्माची बहीण आहे. तुला बहीण नाही ना, धर्माची बहीण आहे. भाऊ बीज आहे उद्या म्हणून तुला ओवाळण्या करता आली. असं का? वा 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 ताई बरं झालं गे आलीस तू. आणि मग बळीराजाला ज्या वेळेस त्या लक्ष्मी मातेनं ओवाळत असताना बळीराजा एवढा प्रसन्न झाला. हो ताई तुला काय पाहिजे ते माग. उदार आहे बळी पाहिलास, काय पाहिजे ते माग. एखाद्या द्वीपाचा राजा तुला म्हणून पती जर पाहिजे असेल तर तो सुद्धा तुला करून देतो. लक्ष्मी मातेनं ऐकून घेतलं सारखं ते द्वारपाळाकडे बघायचे. तो बळी म्हणायला मी तुला बोलायले ताई तू तिकडं काय पाहतेस? म्हणले दादा मला द्वारपाळ फार आवडला. अरे तुला द्वारपाळ आवडला, पण बळीराजा म्हटला मला ही समाज काय म्हणेल, लोक मला काय म्हणतील. की जो कामाला होता त्याच्याबरोबर बळीराजाने लग्न लावून दिलं बहिणीचं. पहा म्हणले केवढा आहे ते.
अरे म्हणले दादा तसं नाही, तू डोकं लावू नको, माझी इच्छा पूर्ण कर, तुझ्यावरती आक्षेप येणार नाही असं म्हटले. आणि बळीराजा म्हटला ताई ठीक आहे. मग होकार दिला आणि त्या द्वारपाळाच्या बरोबर त्या लक्ष्मी मातेला दिलं त्यांना दोघाला काढून. आणि मग लक्ष्मी माता त्या भगवंताला म्हणू लागली, चला म्हणले असं लई कोणाचंही असो का उचका पाचक्याला करीत जाऊ नये. विठाला माणसं असे बसून ठेवते तर बर का, नाही म्हणले ते आपलं पदरच आहे बरं का. हे आता चला जाऊ द्या, व्यवहारामध्ये तुमच्या लक्षात येण्यामुळं हे करावं लागतंय असं गावरात. तर मग मला हा मुद्दा सांगायचा महत्वाचा बरं का. लक्ष्मी श्रेष्ठ ठरली की नाही आता, मग लक्ष्मी वजन टाकायला लागली. मी म्हणून बरं आहे, तुमचं काहीच खरं नाही. म्हणजे तुम्हाला सोडलं का नाही, मी खोट आहे का, सोडलं का नाही. आता कोण सोडित होतं, मी म्हणून बरे, मी म्हणून बरे. भगवान विष्णू म्हणले तू थांब जरा, ती बारक्याला दम निघत नसते. किती थांब म्हणलं ऐकत नाही. थांब जरा तू, नाही नाही कशी थांब म्हण, मी तुम्हाला सोडून आणलंय मी असं का. मग म्हणजे पाहायचं का तुला, माझा पुरुषार्थ पाहिजे का तुला. हो हो दाखवा तुमचा पुरुषार्थ पाहिला मी, आता तुम्हाला बळीनं तिथे ठेवलं होतं, हो आता सोडून आणलंय मी. बरं बरं म्हणले. मग एक ठिकाणी भगवान विष्णू म्हणले मी पुढे जातो, तू पाठी मागून ये. गेले एका नगरामध्ये आणि तिथे गेल्याच्या नंतर सर्व धार्मिक लोक होते. भगवान विष्णूच साक्षात होते. ते अगदी संन्यासाचा वेश धारण केला आणि लोकांनी पाहिल्याच्या नंतर साधुत म्हणून सगळे ब्राह्मण भक्त होते, साधूला मानत होते, देवाला मानत होते, ग्रंथ संत सर्व. आणि मग तो संन्यासाचा विरक्त महात्मा पाहिल्याच्या नंतर सगळे दर्शनाला लागले. चातुर्मास जवळच होता, लगेच चालू व्हायला होता उद्या. मग म्हटले महाराज आम्हाला जरा चातुर्मास ऐकायची इच्छा आहे, कृपा केली तुम्ही जर राहिला तर बरं आहे. म्हणले मला काय करायचं, मला कुठेही थांबायचंच आहे, इथं थांबतो. ठीक आहे. थांबले भगवान विष्णू चातुर्मासा करताना. चातुर्मास लवकरच झाला आणि शेवटीच्या दिवशी सांगत्याच्या दिवशी सगळं नगरामध्ये कुणीच राहिलं नाही, फक्त एक ताई राहिली, एक मुलगी राहिली. आणि लक्ष्मी माता शेवटीच्या दिवशी आली. आल्याच्या नंतर म्हातारी एकदम दगदग म्हातारी काठी ते घेऊन आली. काल्याचा प्रसंग आता सांगत आहे. सगळं नगर एकत्र जमलेले, एक ताई घरी राहिलेली ती आता गडबडीत निघाली. तेवढ्यात ती लक्ष्मी माता तिथं आली व काठी टेकीत तिथं. आणि ती ताई अशी घराच्या बाहेर दार लावणार, तेवढ्यात म्हणली अगं ताई काय करतीस कीर्तनाला जाऊन, हे म्हातारं माणूस आहे, तुला हे असेल ना आजी बिजी काही काय का. अरे चतकुर जर भाकरी दिलीस आणि याच्या पोटात घातली तर देव प्रसन्न होईल. मुलगी त्याच्यापैकीच होती. अरे खरंय, हे म्हाताऱ्या माणसाच्या पोटात अन्न घातलं तर काय याच्यापेक्षा काय पुण्य. सर्वभूती द्यावे अन्न मानतात, मग द्यावं म्हटली. म्हणून ती ताई काय केली, चतकुर भाकरी नाही अर्धी भाकरी घेऊन त्याच्यामध्ये लगेच ते भाजी ते घेऊन येऊ लागली आणि ताट तांब्या घ्यायला लागली. ती लक्ष्मी माता म्हातारी ती म्हणली मी दुसऱ्याच्या ताटात जेवत नाही, माझ्याकडं आहे. हिला जेवायचंय कुठं, त्या फाटलेल्या लुगड्यामधून माझ्याकडं काय बघता सोन्याची वाटेन, सोन्याचं ते ताटण ते काढलं म्हातारीनं. आता त्या ताईचं लक्ष लागन का हो. आता हिचं फाटकं लुगडं नाना सोन्याचं तांब्यान वाटी हे पाहिले हो, ती लागली ना तिचे डोळे गरगर करायला. आता सोन्याचं काय भाव आहे मला काय माहित नाही बरं का, नका डोकं लाव, आपल्याला काय घ्यायचं का द्यायचं. पण ती पाहिलं मग म्हटली हे काहीतरी आगळं वेगळं दिसते. आणि ते झालं की मग ती नाही, तिला काय खायची काय, आणि खायला किती वेळ लागतोय. चुटकी सरशी ते खाल्ले की म्हणले आता मी चलते. आणि चलते म्हणले ताई म्हणले हे ताटण तांब्या तुला राहू दे, आणि दुसरे आणखी मला 4-5 घरं पाहिजेत. हा 4-5 घरं पाहिजेत म्हणले हो. ती आता मुलगी राहील का जाग्यावर, ती म्हणली माझ्याच मैत्रिणी गोळा करते की. जे गेले म्हणतात त्या सांगतेमध्ये चातुर्मासाच्या माऊली तिथं म्हणली अगं चला म्हणली कशाच कथान कशाच कीर्तन काय चला म्हणली काय सांग
तुम्हाला गेल्यावर कळन. आणि 4-5 जणींना त्या तांब्यान वाट्या त्यांना सुद्धा सोन्याच्या म्हणल्यावर त्यांना तिथं नगर त्या मंदिरामध्ये ठेवलं असेल का? एक पुजारी फक्त राहिला त्या नगरामध्ये, सगळा धुमाकल्लोळ. आणि हे महाराज ते व्यासपीठावर बसलेले भगवान विष्णू ते म्हणले आमचं गिराईक आलं, म्हणले ह्याचाच कार आहे. पुन्हा सगळे आले त्या द्वारामध्ये, आत मुख्य प्रवेशद्वारामध्ये भगवान जिथून आत प्रवेश करतात सगळं नागरिक जण, तिथं लक्ष्मी माता म्हणू लागली सगळ्याला, बाकीच्याला, मला भगवान विष्णूच्या दर्शनाला जायचंय. म्हणजे हे नाही जे मंदिर होतं तिथं त्या देवाच्या. तर म्हणले त्या मंदिरामध्ये एक आट आहे म्हणले, तिथं कोणाला ठेवू नका म्हणले, त्याला बाहेर काढा म्हणले, कुणी असू द्या ते, तर मी दर्शनाला घेते. आता हे देवाचं ऐकतील का लक्ष्मीचं ऐकतील? माऊली सांगा, तुम्ही सांगा, की खरं सांगा बर का. लगेच कार्यकर्ते तरणे बांड कार्यकर्ते 10-5 लगेच गेले ना महाराज त्या व्यासपीठाक. महाराज म्हणले चला तुम्ही वा बाहेर म्हणले, आमची लक्ष्मी माता यायची म्हणले, ती आजीबाई दर्शनाला येणार आहे म्हणले, तुमचं काय नाही ते तुमचं पुन्हा पाहू म्हणले. और म्हणले ते प्रसाद ते कायचा प्रसाद नको, काय नको म्हणले आम्हाला. घेतलं दर्शन, आले बाहेर. आणि मग भगवान विष्णू म्हणले आता तुझा खेळ तो दाखविला, आता माझा खेळ मी दाखवतो. काय माझा खेळ दाखवतो. एक लगेच अंतयात्रा निघाली. अंतयात्रा निघाली, त्याच्यावर पैसे उधळायला लागले. पैसे उधळायला लागल्याच्या नंतर जी अंतयात्रा निघालेली असते ती व्यक्ती किती पैसे घेते सांगा? विठाला विठाला विठाला. लक्ष्मणा म्हणले हे सगळे पैसे घेतील, पण याच्यावर जे झोपलेले मज चालता प्रायण काळे असताना दिसते जवळी, मृत्तिके मृत्तिका कवळी एकले मिळी संचिताचे, एकटाच जातो. हो, आणि रिकाम्या हाताने जातो, रिकाम्या हाताने येतो. लक्ष्मीला बोलू लागले भगवान विष्णू, सांग ना, तू जे म्हणतेस माझ्या पाठीमाग सगळं जग लागतं, आता तू याच्यावरती सोन्याचा वर्षाव करून बघ ना. तुझ्या सोन्याकडे आणि जर पाहिलंय तरी तू जिंकलीस म्हणायचं. विठाला विठाला. म्हणून याला किंमत आहे, पण जोपर्यंत हे शरीर आहे शरीराला किंमत आहे, पण शरीरामधला जोपर्यंत आत्मा आहे, जोपर्यंत परमात्मा आहे, तोपर्यंत याला किंमत आहे. याच्यामध्ये जर परमात्मा नसेल, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ती तत्वज्ञ संत स्वीकारी ती. या चैतन्यामुळे हे सगळं सुंदर दिसतं, अन्यथा याच्यामध्ये काही नाही, या शरीराला काही किंमत नाही. विठाला विठाला म्हणून त्या चैतन्य करता, त्या जीवा करता, ती सद्गती प्राप्त होण्याकरता तुकोबारायांनी आजच्या अभंगामध्ये याजसाठी केला होता राज, याजसाठी केला होता राज, याजसाठी केला होता राज, याजसाठी केला होता राज. शेवटी
माझ्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा प्रयत्न केला, शेवटचा दिवस गोड होण्याकरता केला. शेवटचा दिवस कळत नाही. शेवट होतो कधी मज न कळे, शेवट कळत नाही. आणि शेवटचा दिवस गोड करायचा म्हटलं तरी गोड होईल याची हमी नाही. परंतु गोड करण्याकरता प्रयत्न केला पाहिजे बर का. आणि काही जण करतात आणि त्यांचा गोड शेवट होतो. विरळा पावे विरळा पावे, अवघड गोवे शेवटीचे, आणि शेवटीचे खरे तेच गोडगा. शेवट प्रत्येक याच्यामध्ये शेवट असतो. कीर्तनाची सुरुवात झाली, कीर्तनाचा शेवट आहे. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू आहे. आणि एकदा आल्याला जसा एकटाच येणार आहे तसा जातानी कसा जाणार, का बरोबर कोणाला घेऊन जाणार? एकटाच येणार आणि एकटाच जाणार. बाकीचे सर्वजण जरी दिसत असले तरी परंतु ते बरोबर आपल्या असतील असं डोक्यातच कधी आणायचं नाही. हा, येणे एकले हो जाणे हो शेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. एकट्याला यायचं आणि एकट्याला जायचं. इथं असं कितीतरी कल्पवर्षपर्यंत राहायचं हे मात्र इथं शक्य नाही. तेव्हा शेवट आपला गोड झाला पाहिजे. आणि शेवट गोड होण्याकरता शेवट तो होतो तुझी आणि गोड. फक्त भगवंताची भेट जर झाली, भगवंताचं दर्शन झालं तर तोच दिवस गोड आहे. अन्यथा बाकीचे जे दिवस आहेत ते दिवसच आहेत. विठाला विठाला शेवट कोणाचा गोड करायचा? शरीराचा गोड करायचा का आत्म्याचा गोड करायचा? कोणाचा गोड करावा? काय बर का, आत्म्याचा काय गोड करायचा? आत्मा गोडच आहे. विठाला विठाला आत्मा गोडच आहे बर का. आत्मा गोडच आहे, त्याला गोड करायची गरज नाही. ती पहिलंच गोड आहे. आज शरीर ही गोड नाही, हे कडूच आहे सगळं. प्रपंचच कडू आहे. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. आपल्याला वाटत नाही, तो भाग वेगळा आणि म्हणून बेजार होतात माणसं. आणि एकमेकाला म्हणतात माणूस लयच कडू रे बर का. ते माणूस आता त्यो कडू आहे, तू बोलणारा गोड आहेस होय. अरे बाबा, इथं जेही जन्मालेले ते सगळे कसे आहेत? मोठ्याने बोला की. माणसं भेटतात माणसं बर का. योनी जन्माला मरकट. कशात जन्माला? मरकट. हनुमंत म्हणावया कनिष्ठ. तो वैष्णव मामाजी अतिश्रेष्ठ. कोण? हनुमंतराय. ऐसा पापिष्ट कोण आहे? जरी तो मरकट योनीमध्ये हनुमंतराय जरी जन्माला असला काय हो, तरी तो वैष्णव माझे अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ पापिष्ट. कोण आहे असा जगामध्ये? मग प्रातकाळी नाव घेऊ नये माकडाचे. मला फक्त सांसारिक दृष्टीनं दोष सांगायचे होते. आणि दोष जर तुम्हाला सांगत गेलो ना तर तुम्हाला असे याद्याच्या याद्याच आहेत. मैराळ जनक कोणकुळ त्यांचे महिमान तयाचे काय सांगू. पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेती.
कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. सगळी यादी पाहून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला भगवत भक्त दिसायला लागते. मांस, चर्म, हाड हे प्रत्येक जण भगवत भक्त बघा. म्हणजे त्याच्यामध्ये दोष असतात. तर आपला विषय चालू होता की कशाला गोड करायचं, बरं का. तर गोड करण्याचे, गोड त्यालाच करायचे फक्त मन. आता डोक्यात ठेवा, उपदेश कोणाकरता असतो? मनाकरता असतो, आत्म्याकरता नाही किंवा शरीराकरता नाही. ऐकाई करे जना, आई तुझ्या सोयीताच्या, तुझा पंढरीचा असे नांद तू त्याशी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आमावरी गा. मनोनी आलो या देशा, अन्यथा कुणीकडे गेला असतो पत्ता नाही. मनाने आपल्यावरती कृपा करावी. कोणाने? फलकट तो संसार येत सार भगवंत आईसे, बर का, आईसे जागवितो जना आणि सरीशे सहित मना. म्हणजे जगालाही मी उपदेश करतो आणि स्वतःच्या मनालाही उपदेश करतो. तर मनाला याची गरज आहे. आणि हा शेवट फक्त भगवंताच्या नामाने होतो आणि भगवत प्राप्तीने शेवट होतो. भगवान रामचंद्र वनामध्ये फिरत असताना, फिरत फिरत हनुमंतरायाची भेट झाली आणि सुग्रीवाबरोबर मैत्री झाली. सुग्रीवाला वाली बरोबर युद्ध करायला लावलं. वाली बरोबर ज्यावेळेस युद्ध चालू झालं, युद्धाला वालीला पुकारल्याच्या नंतर वाली, तारेच्या जवळ बसलेला वाली, युद्धा करता शत्रू आपल्याला पुकारतो म्हणल्याच्या नंतर वाली थांबायला तयार नव्हता, बाहेर निघू लागला. तारा म्हणू लागली, स्वामी बाहेर जाऊ नका. अहो, लपून राहिलेला सुग्रीव ज्या अर्थी इकडं आलाय त्या अर्थी याला कोणीतरी भेटला असला पाहिजे, अन्यथा येऊ शकत नाही. नाथ कधी कधी आपल्या पत्नीचं सुद्धा ऐकलं पाहिजे. माणसाला ऐकून घ्यायची सवय नाही. काही काही गोष्टी ऐकल्या पाहिजे, बरं का. आपल्या हिताचं जर असेल तर आपल्या पत्नीचं सुद्धा आपण ऐकलं पाहिजे. साधूचं ऐकणं हे काही विशेष नाही, पण पत्नीचं सुद्धा ऐकलं पाहिजे. ना तुम्ही जाऊ नका, हो ऐका. पाया पडू लागली, पाय धरू लागली, त्यावेळेस हे भिरू भित्रे, शूरवीर आहे मी, तुला माहित नाही का माझा पुरुषार्थ, आणि तू मला युद्धापासून रोखतेस, ही बरोबर नाही. तारे मला रोखण्याचा प्रयत्न करू नको असं म्हटलं आणि वाली बाहेर आला. आणि ज्यावेळेस सुग्रीवाचं आणि वालीचं युद्ध चालू झालं त्यावेळेस सुग्रीवाला असला ठोकला, भयानक ठोकला सुग्रीव, आणि रस्ता दिसन तिकडे सुग्रीव पळाला. पळाल्याच्या नंतर सर्व वानरजण जवळ आले. हनुमंतरायांनी त्याला घेतलं जवळ. सुग्रीव कन्हायला लागला, कुथायला लागला. राम प्रभू आले, सुग्रीवाच्या जवळ आले तर सुग्रीव रामाकडे पाहायला सुद्धा तयार नाही. पुन्हा म्हणला, एवढा धोकेबाज मला आजपर्यंत कुणी भेटला, कशाला गेलो असतो मी. याच्यातून एक शिकत जा, बर का. दुसऱ्याच्या भरवशावर अशी कामं कधी करायची नाही, बर का. होईल तैसे बळ, होई होई रे बळकट, माझ्या मना रे तू धीट. आपलं आपलं मन, बर का, चित्त झाले ग्वाही ते तर लौकिकाचे काही, बर का. सत्य सत्य देते ग्वाही ते तर लौकिकाचे काही. चला जाऊ द्या, विषय लांबल. म्हणजे आपण आपलं जर जागेवर आपण ठाम असू, आपल्याला आत्मविश्वास असेल तर आपण मध्ये उतरायचं, नाहीतर नाही. सुग्रीव म्हटला, कुणी बुद्धी सुचवली मला, याचं ऐकलं, कितीच ठोकलंय म्हणला, हे आता अंग राहत नाही म्हणला, दुखायचं वर का माऊली.
रामप्रभूकडे लक्ष द्यायला रामप्रभू आले. अरे म्हणले मित्रा, कशाचा मित्रन काय म्हणलं तुम्ही, आता कायच बोलू नका म्हणला. अरे नाही, असं नाही सुग्रीवा, जरा थोडं माझंही लक्षात घे ना, ऐकून तर घे ना थोडं. आणि माणसं एकदा बिघडले ऐकत नसेल, तुम्हाला सांग. ते म्हणतात ना, नाका कानात वारा शिरला म्हणजे तसं असतंय ते. अरे मग ते काय ऐकून घे ना. पण रामप्रभू म्हणू लागले, अरे सुग्रीवा, तुम्ही दोघं भाऊ मला सारखे दिसायला लागला. आणि जर मी बाण सोडला असता, तू मला शरण आलेला आहेस, तुला बाण लागला असता, तुझा जर प्राण गेला असता तर किती अपकीर्ती झाली असती माझी. मग सुग्रीवानं थोडस लक्ष दिलं. आता काय पर्याय. मग रामप्रभू म्हणले, लक्ष्मणा, एक फुलाची माळ आण आणि सुग्रीवाच्या गळ्यात घालू. सुग्रीवाच्या गळ्यात घातली. पुन्हा सुग्रीव पुन्हा आणखी आवाज देऊ लागला. त्यावेळेस तो वालीला एवढा राग आला, आत्ताच ठोकून लावलाय म्हणजे याचा आणखी सूज कमी नसल झाली तरी परत आलाय. पाहतोच म्हणले आता. आणि तारेला म्हणू लागला, तारे, आता मात्र सुग्रीवाला जीवन ठेवत नाही. एकदा याला जीवदान दिलं, पण आता देत नाही, असं म्हणलं वाली. तारा म्हटली, नाथ जाऊ नका. रामप्रभू हे जगाचे चालक मालक परमात्मा आहे. मला असं समजलं की त्यांचा आश्रय मिळालेला आहे सुग्रीवाला, मैत्री झालेली, असं मला समजलंय. ते मला काय सांगू नको म्हणला वाली आला. आणि ज्यावेळेस त्या सुग्रीवावर युद्ध चालू झालं, रामप्रभूंनी वेळेच्या अभावी लवकरच बाण सोडला आणि वाली गतप्राण झाला. खाली पडल्याबरोबर वालीच्या डोळ्यावाटा अश्रुधारा वाहू लागल्या. ऐकताय का? डोळ्यावाट वाली असे धारा लागल्या वालीच्या डोळ्यावाट. रामप्रभू वालीचा चेहरा निहाळू लागले. आणि रामप्रभू म्हणतात, वाली, तू एवढा पुरुषार्थीस आणि डोळ्यातून तुझ्या एवढ्या अश्रुधारा वाहतात, याच्यावरून तू पुरुषार्थी आहेस असं मला वाटत नाही. ज्या अर्थी त्या अर्थी एवढ्या धारा लागल्या तुझ्या डोळ्यावाट, रडतोस ना तू, पुरुषार्थी नाहीस तू. वाली म्हणू लागला, रामा, तुम्ही ज्या सुग्रीवावर मैत्री केली, ज्या रावणाने तुमची सीता चोरून नेली, त्या रावणाला या वालीने, या पठ्ठ्याने असं काखेमध्ये, बरोबर आहे का, असंच आहे का, रामानं जरे काखेमध्ये अडकून चांगला 7-7 समुद्राचं स्नान केलेला पठ्ठ्या आहे म्हणला मी. तुम्ही काय सांगायला लागली? हो, मला बोलायचं ना, तुमची सीता मी आणून दिली असती. कोण रावण काय असं विनाकारण बाण मारून झाडाच्या आडून अपकीर्ती तुमची होईल म्हणून माझ्या डोळ्यावाट खळ 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 पाणी वाहते. असं का तुम्ही अधर्म केला, तुमची अपकीर्ती होईल. वाली ज्यावेळेस असा बोलायला लागला, त्यावेळेस मग रामप्रभू म्हणले, मनुष्याला शेवटी शेवटी धर्म सुचतो. वाक्य नीट ऐका बरं का. दशा यवन बाणली अंगी, बरं का. तारुण्यामध्ये त्याला धर्म काय आणि अधर्म काय, तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी सदा मुसमुसी धुळी नाहीसा, ती एक अवस्था असते. त्यावेळेस त्याला काही कळत नाही. पण म्हातारपणामध्ये सगळं चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभा राहतं. आपण काय केलं, बरं का. हा, सगळा पिक्चर त्याला दिसायला लागतो. मग वालीला तसं दिसायला लागलं. आणि मग वाली रामाचं ते सांगू लागला, भविष्य तुझं असं होईल तसं होईल. राम म्हणू लागले, अरे तुला शेवटी शेवटी धर्म अधर्म कळायला लागला का. ऐक म्हटले, रामायणामध्ये रामप्रभूच्या मुखावाटलं वाक्य ते रामप्रभूच्या मुखामधलं भावार्थ रामायणामध्ये. स्वय अधर्म आचरती, दुसऱ्या ते स्वधर्म शिकविती, आयशियाची वाचा जे वंदिती, ते परम मूर्ख. विठ्ठल विठ्ठल स्वतः अधर्माचं आचरण करायचं आणि दुसऱ्याला धर्म शिकवायचा, हे नुसता मूर्ख नाही, परम मूर्ख सांगितला रामप्रभूनं. अरे म्हणले, सुग्रीवाची पत्नी तारा, आपले रोमा, तिथं 4 स्त्रिया सांगितल्या.
भावाची पत्नी, बहीण, मुलगी आणि सून पुरुषाकरता एक असतात. भावाची पत्नी जशी मुलगी आहे, सून आहे आणि बहीण आहे, या तिन्हीला जशी वागणूक असते त्या स्त्रीला तशी वागणूक द्यायची. आणि तू त्या रुमेला घरामध्ये ठेवलं जबरदस्तीनं, हे तुझं पाप नाही का? हा अधर्म नाही का? आता मगाचं वाक्य ऐका, लक्षात ठेवा. तुला कसं मारायला पाहिजे म्हटलं. रामप्रभू काय म्हणले, तुला कसं मारायला पाहिजे? अरे जी माणसं सरळ आहेत, जे सत्यवादी, त्यांच्याबरोबर सत्याचा वापर केला पाहिजे. पण जे असत्यवादी, जे लबाड आहेत, खोटारडेत, त्यांच्याकरता शास्त्र असंच आहे असं रामप्रभूनं सांगितलं. विठाला तो वालीगत प्राण झालेला. मग तारा आली, आपल्या मांडीवरती घेतलं आणि तारा आक्रोंद करू लागली, विलाप करू लागली, आक्रोश करू लागली, विहोळू लागली, रुदन करते, रडू लागली जोरजोराने. आणि तारा म्हणू लागली, रामा, तुम्ही माझ्या स्वामीला मारलं, तुम्ही आता प्राण घेतला झाडाच्या आडून, तुम्ही मारलं. हे कशा करता मारलं? तुम्हाला पत्नी पाहिजे ना, तुम्हाला पत्नी पाहिजे ना. सुग्रीवाबरोबर मैत्री केली आणि पत्नी पाहिजे तुम्हाला म्हणून सुग्रीवाबरोबर मैत्री करून ती मैत्री सिद्ध करण्याकरता माझा पती मारला. मला पती नकोय का? सांगा की, मला पती नकोय का? तुम्हाला जशी पत्नी पाहिजे तसा मला पती नकोय का? मग मी पतिविराहापासून जसं मला दुःख होतंय तेच दुःख तुम्हाला होणार आहे. तुम्ही जगाचे स्वामी जरी असलात तरी तुम्हाला शाप देते, आणलेली सीता तुमच्याकडे राहणार नाही, ती तुम्हाला वनात सोडावं लागेल. तारेचा शाप आहे तो. आणि रामप्रभूनं तो हसत हसत स्वीकारला आणि तारेला पुन्हा रामप्रभूनं ज्ञान दिलं. तारा व्याकुल देखी रघुराया, ज्ञान हर छिनली क्षिति जल पावक गगन समीरा, जगचित आती आधम शरीरा. राम सिया राम, सिया राम, जय राम. 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 तारेला सांगितलं, अरे जीव बर का, ईश्वर अंश जीव अविनाशी, देव आणि जीव काय वेगळा नसतो, एकारी आत्मा. तुका म्हणे कैंची कीव कोठे जीव निराळा. अरे हे पंचभूताचं शरीर, हे सगळं जिथं तिथं देऊन टाकलं जातं, आत्मा मात्र तसाच असतो. अशा प्रकारचा उपदेश केला आणि तिचा शोक निवृत्त केला. आणि वालीला सांगितलं, वाली तुला जगण्याची अपेक्षा आहे का? तुला जिवंत करतो. काय करतो? जिवंत करतो. काय करू शकत नाही मी. रामप्रभू बोलू लागले. आणि मग वालीच्या डोळ्यावाटा आनंद अश्रू आले. रामा रामा, अरे तुझा बाप सुद्धा बर का, तुझा बाप असताना सुद्धा तुझ्या बापाला जे मिळालं नाही ते मला मिळालं. काय मिळालं? तुझ्या मांडीवरती आज माझं डोकं ठेवून माझा प्राण जातोय तुझ्या समोरासमोर. याच्यापेक्षा माझा गोड शेवट काय होणार आहे? आणि दुसऱ्याला कसं शक्य? तिथं तुलसी रामायणामध्ये तुलसीदासांनी वाली करता, जन्म जन्म मुनी जतन कराई, राम कृपा बिन सुलभ नसोई. जरी हा हो कृपा करील नारायण. कृपा कृपा कटाक्ष न्यायले, परमात्म्याच्या कृपा जर असेल ते सर्व गोष्टी होतात. याच्याकरता जन्मोजन्मी याजसाठी जप असे कितीतरी प्रमाण बरं का, आणि कितीतरी साधना सर्वाला करावं लागतात. आणि तरी परमात्मा प्राप्त होत नाही. तो मला आता प्राप्त झालाय.
हो रामा मला आता जाऊ द्या. आणि जाता जाता मी सांगतो, माझा हा जो अंगद आहे ना, या अंगदाला दूर ठेवू नका बरं का, जवळ करा. हो तुमच्या जवळ घ्या. रामप्रभू म्हणले वाली काळजी करू नको. त्यावेळेस तारा समोर वालीला बोलू लागली, नाथ तुम्ही अंगदाची सोय लावली, माझं काय. तारे तू सुग्रीवाला आता पतीच्या रूपामध्ये पाह. बर का, वालीच्या मुखामधलं वाक्य हे. आणि बस मी चलतोय आता, शेवटचा निरोप घेतोय असं म्हटले. आणि मग वालीनं रामप्रभूच्या त्या पायावरती गतप्राण झाले, अनंत ब्रह्मामध्ये विलीन झाले. याजसाठी